श्री स्वामी समर्थ. सिंह राशींच्या व्यक्तींनो, जुलै 2026 तुमच्यासाठी मोठे बदल घेऊन येत आहे. करिअरमध्ये यशाची संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते, पण महिन्याच्या उत्तरार्धात एक छोटी चूक मोठे नुकसान करू शकते. प्रेम, विवाह, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार? कोणत्या तारखेपासून तुमचे नशीब बदलणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखीन एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. जुलैच्या मासिक राशीभविष्याप्रमाणे या महिन्यात सूर्यदेव सुरुवातीला तुमच्या लाभस्थानात आणि 16 जुलैनंतर व्ययस्थानात भ्रमण करतील. त्यामुळे 16 जुलैपर्यंत लाभ, प्रगती आणि इच्छापूर्तीचे योग राहतील. मात्र त्यानंतर काही खर्च वाढू शकतात किंवा अनपेक्षित परिणाम मिळण्यात थोडा विलंब होऊ शकतो. मंगळ ग्रह संपूर्ण महिना तुमच्या दशम भावात राहणार आहे. हा गोचर नेहमीच अनुकूल मानला जात नसला तरी संयम, मेहनत आणि प्रामाणिकपणे काम केल्यास चांगले फळ मिळू शकते. बुध ग्रह 7 जुलैपर्यंत व्ययभावात असल्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत काही अडथळे जाणवू शकतात. मात्र 7 जुलैनंतर तो लाभभावात प्रवेश करेल आणि आर्थिक तसेच व्यावसायिक बाबतीत चांगले परिणाम देण्याचा प्रयत्न करेल. गुरुग्रह उच्च राशीत असला तरी द्वादश भावात असल्यामुळे संमिश्र परिणाम देईल. शुक्र 4 जुलैपर्यंत व्ययभावात आणि त्यानंतर तुमच्या राशीत येईल. त्यामुळे व्यक्तिमत्व आकर्षक होईल आणि अनेक बाबतीत अनुकूलता वाढेल. शनी अष्टम भावात असल्यामुळे काही विलंब, मानसिक ताण किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात. राहू सप्तम भावात आणि केतू प्रथम भावात असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये सावधगिरी आवश्यक आहे. एकंदरीत पाहता काही अडथळे आले तरी मेहनतीच्या जोरावर हा महिना सरासरीपेक्षा चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. आता पाहूयात करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना कसा असेल. तुमचा कर्मभावाचा स्वामी शुक्र तुमच्या कार्यक्षेत्राला चांगला आधार देत आहे. त्यामुळे कामामध्ये प्रगतीची संधी मिळतील. दशम भावातील मंगळ मेहनत वाढवेल. वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांशी काही मतभेद होण्याची शक्यता असली तरी शेवटी तुमचे कामच तुमची ओळख निर्माण करेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिन्याचा पहिला भाग अधिक लाभदायक असेल. 7 जुलैनंतर बुधाच्या अनुकूल गोचरामुळे नवीन ग्राहक, नवीन संधी किंवा आर्थिक सुधारणा दिसून येतील. तथापि नवीन भागीदारी, मोठी गुंतवणूक किंवा कोणताही मोठा धोका घेणे टाळा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला राहू शकतो. पहिल्या पंधरवड्यात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. दुसऱ्या पंधरवड्यात सहकाऱ्यांशी संबंध जपणे आवश्यक राहील. या महिन्यात धाडसी प्रयोग करण्यापेक्षा सुरू असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करणे अधिक फायद्याचे असेल. आता पाहूयात आर्थिक स्थिती. लाभभावाचा स्वामी बुध 7 जुलैनंतर अनुकूल असल्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. 15 जुलैपर्यंत सूर्य लाभभावात असल्याने उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही खर्च वाढू शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक राहील. या महिन्यात उत्पन्न आणि बचत दोन्ही बाबतीत सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. शनीच्या दृष्टीमुळे काही आर्थिक जबाबदाऱ्या कायम राहतील, परंतु बुधाचा शुभ प्रभाव त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. नवीन मोठे खर्च टाळल्यास बचत वाढण्याचीही शक्यता आहे. आता पाहू आरोग्य. 16 जुलैपर्यंत सूर्याची शुभ स्थिती आरोग्यासाठी लाभदायक राहील. जुन्या तक्रारी कमी होऊ शकतात. मात्र राहू केतूचा प्रभाव
आणि मंगळाची दृष्टी यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. शनीच्या प्रभावामुळे रोगप्रतिकारक शक्ती काहीशी कमी राहू शकते. त्यामुळे संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. महिन्याच्या पहिल्या भागात आरोग्य तुलनेने चांगले राहील, तर दुसऱ्या भागात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमभावाचा स्वामी गुरु संमिश्र परिणाम देईल. प्रेमसंबंधांमध्ये मोठ्या समस्या येण्याची शक्यता नाही आहे. विशेषतः लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल असेल. नातेसंबंधांमध्ये गोपनीयता आणि मर्यादा राखणे अधिक योग्य राहील. 4 जुलैनंतर शुक्राच्या प्रभावामुळे प्रेमसंबंध अधिक मधुर होतील. मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना फार मोठे सहकार्य मिळणार नसले तरी प्रयत्न सुरू ठेवता येतील. वैवाहिक जीवन मागील महिन्याच्या तुलनेत चांगले असेल. तरीही जोडीदाराशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळा. कुटुंबभावाचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला कमकुवत असला तरी 7 जुलैनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. तथापि बुध वक्री आणि अस्त असल्यामुळे काही किरकोळ गैरसमज निर्माण होऊ शकतात. शनीचीही दृष्टी असल्यामुळे काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. संयम आणि समजूतदारपणा दाखवल्यास बहुतांश समस्या लवकर सुटतील. गृहस्थ जीवनाच्या दृष्टीने हा महिना समाधानकारक राहील. मंगळ आणि गुरुच्या शुभ प्रभावामुळे घरातील वातावरण सुधरेल. जुन्या कौटुंबिक समस्यांचे निराकरण होण्याची शक्यता आहे. उपाय: दररोज कपाळावर केशराचा टिळा लावा. नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा, प्रार्थना करा आणि शक्य असल्यास या महिन्यात एकदा तरी रुद्राभिषेक करा किंवा करून घ्या. एकंदरीतच जुलै महिना सिंह राशींच्या व्यक्तींसाठी सरासरीपेक्षा अधिक चांगला ठरू शकतो. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. मात्र नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध आणि आरोग्य या सर्व बाबतीत संयम, नियोजन आणि सावधगिरी बाळगल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सिंह राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओत. सुहासदानी, स्वामी ज्योतिष केंद्र.